नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पशुधन पर्यवेक्षक हे जे पद आहे त्या पदाची पात्रता, त्या पदाची परीक्षा पद्धती आणि त्या पदाचा अभ्यासक्रम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, काही गोष्टी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने बदली केलेल्या आहेत आणि IBPS जेव्हा एक्झाम घेतं तेव्हा कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आजच्या आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा. चला तर बघा, संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिलं तो तुम्ही इथं बघू शकता की पशुवैद्यकीय सेवेअंतर्गत गट क च पशुधन पर्यवेक्षकच्या जागा आहेत. S8चं पेमेंट असणार आहे आणि टोटल 7 जागा तुम्हाला बघायला मिळतात. भरपूर झाल्या जागा, कारण की जागा एखादी महानगरपालिका काढते तर एवढाच काढते. सो पशुधन पर्यवेक्षकाच्या 7 जागा आहेत. यासाठी असणारी एलिजिबिलिटी, पहिले तर तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पदविका असेल तर चालेल, पदवी असेल पदविका तर पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे डिप्लोमा समजून घ्या. त्यानंतर सरकारी, निमसरकारी किंवा एखादी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी कोणत्याही रुग्णालयात या विषयासंबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला हवा. काय 2 वर्षाचा अनुभव हा, आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्या सगळ्यांकडे असतं. 10वीला आपल्याला मराठी हा विषय असतो, तेच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान, हे तुमचा एलिजिबिलिटी आहे. थोडंसं खटकणारी गोष्ट म्हणजे 2 वर्षाचा अनुभव, बाकी सगळं ओके आहे. नेक्स्ट, आता बघा परीक्षा पद्धती कशी असेल, कारण की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अजूनपर्यंत जो सिलेबस आहे तो डिस्क्लोज केलेला नाहीये. बट आपल्याला माहिती आहे पशुधन पर्यवेक्षकचा अभ्यासक्रम MPSCतला असेल किंवा महानगरपालिकेतील असेल किंवा मग जेव्हा आपल्या वेगवेगळ्या वेटरनरीच्या एक्झाम्स असतात त्या सगळ्यातून आपण एक सिलेबस आयडियल ठरवू शकतो. आपल्याला माहिती आहे की हां याच्या बाहेर तर जाणार नाही, एवढी कल्पना आपल्याला असते. तर बघा इथं तुम्हाला जे दिलंय महानगरपालिकेने ते समजून घ्या. पहिले ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, अशा प्रकारे हे तुमचे 60 प्रश्न असणार आहेत 120 गुणांसाठी. त्यानंतर विषय ज्ञान जे असणार आहे, म्हणजे तांत्रिक विषयानुसार जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील अशा पद्धतीने 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी. आणि दर्जा जो आहे पदवीकरिता, जी पदवीची आहेत पदवीकरिता शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यानुसार ते पूरक राहणार आहे. प्रत्येक संवर्गाचे गुण 200 असणार आहेत फक्त आणि फक्त. अग्निशमन सेवेतील जी पदं आहेत तर त्यांना फक्त 100 प्रश्नांची लेखी, 100 प्रश्नांची मैदानी असणारे, हा एक लक्षात घ्या. आता तुमचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते शैक्षणिक, तुमची अर्हता काय आहे, तुमच्या कामाचं स्वरूप काय असेल आणि तुमचं तांत्रिक ज्ञान, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर कामाचं स्वरूप आणि तुमची शैक्षणिक अर्हता या गोष्टीवर डिपेंड असणार आहे. काय लोड घेऊ नका, आपण तुम्हाला डिकोल करून घेऊ. पण एक मुद्दा इथं तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, जी आता नवीन आलेली अपडेट आहे, तुमचं जे टेक्निकल, सगळं जे टेक्निकल आहे किंवा टेक्निकल अभ्यासक्रम आहे, तांत्रिक प्रश्न तुम्हाला इंग्रजीत विचारले जातील, इंग्रजी, इंग्लिश. लक्षात घ्या, आतापासून तुम्हाला जी काही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पशुधन पर्यवेक्षकाची जी काही तयारी आहे तर ती इंग्रजीमध्ये करायची. IBPS पेपर घेते आणि त्यावर इंग्लिशमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे टेक्निकलचा. बायलँग्वेज ऑप्शन नसणार आहे, ओनली इंग्लिश असणार आहे. फक्त अग्निशमन सेवासाठीच बायलँग्वेजचा ऑप्शन असणार आहे. बाकी सगळ्या पदांसाठी जे तांत्रिक आहे तर ते इंग्रजीमध्ये आहे. हा एक मुद्दा तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अभ्यासक्रम बघूया. हा एक आणि एक पद, जसं की इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पीशीज, तुम्हाला मी अगदी नोट्स प्रॉपर देणार आहे. त्यानंतर व्हेरियस इम्पॉर्टंट ब्रीड्स, कॅटल्स, बफेलो, शीप, गॉट, पिग्स, हॉर्स, पोल्ट्री, बर्ड्स इन इंडिया अँड महाराष्ट्र, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे. त्यानंतर बघा लाईव्हस्टॉक आणि पोल्ट्री ब्रीडिंग इन्क्लुडिंग क्रॉस ब्रीडिंग, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, हँडलिंग, सगळं लाईव्हस्टॉक हजबंडरी प्रॅक्टिसेस इन महाराष्ट्र, डिव्हाइस युजेस फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, इम्पॉर्टंट ऑफ रेकॉर्ड कीपिंग, सगळं तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत मी देणार आहे. मिल्क प्रोडक्ट्स प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मिल्क क्वालिटी इन्स्पेक्शन, व्हाईट रेव्होल्युशन, धवल क्रांती प्रश्न आपण प्रॅक्टिस केली, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, त्यानंतर इम्पॉर्टंट ऑफ लाईव्हस्टॉक अँड ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक्स ऑफ लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री इन महाराष्ट्र, कॉमन डिसीज फॉर लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री इन महाराष्ट्र, फूडर फीड अँड लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री, त्यानंतर लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री मॅनेजमेंट, ॲनिमल न्यूट्रिशन, ह्याच्यावर तर आपण लय भारी काम केलेलं आहे. आपण जेव्हा
पच्छ व मसूची जाहिरात बघितलेली, त्याच्यामध्ये याच्या नोट्स माझ्याकडे अगदी भरमसाठ आणि क्वालिटी नोट्स आहेत. तुम्हाला या सगळ्या एक एक टॉपिकच्या नोट्स मिळणार आहेत. लक्षात घ्या, एक टॉपिक्सच्या नोट्स मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचंच आहे. आणि ॲप इन्स्टॉल केल्यावर तुम्ही जेव्हा ऑल कोर्सेस किंवा सरळ सेवेमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पशुधन पर्यवेक्षक ई बुक मिळेल. हे ई बुक सविस्तर तांत्रिक अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करून देणार आहे. कोणत्याही पुस्तकाची गरज तुम्हाला इथं नाही आहे. लक्षात घ्या, सगळे तुमचे टॉपिक्स एकाच ठिकाणी मिळणं पॉसिबल नाही आहे, पण स्टडी स्पेस मराठी तुम्हाला ते देतं आहे. त्यानंतर IBPS पॅटर्न असणार आहे, कारण की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पेपर IBPS घेणार आहे. रिव्हिजन चार्ट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे मी, आणि या सगळ्या नोट्स आपल्या PDF स्वरूपात असतील, ज्या तुम्ही डाउनलोड करून किंवा एक्सपोर्ट करून प्रिंट मारून पुस्तकासारखं याचा अभ्यास करू शकता. भविष्यात तुम्हाला हे अतिशय कामी येणार आहे, कारण की टॉपिकला धरून टॉपिक टू टॉपिक काम केलं. लक्षात घ्या, उगाच काही वेगळा कारभार नाही आहे, अगदी टॉपिक टू टॉपिक काम केलं. जसं डिमांड आहे एक्झामची तेच स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकची ई बुक मिळेल फक्त 499 रुपयाला. आणि लक्षात घ्या, जे विद्यार्थी पहिले 100 विद्यार्थी आहेत त्यांना इथं कॅपिटल मध्ये हॅपी 10 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे. हॅपी 10 लक्षात घ्या, हॅपी 10 त्यांना इथं 10% ऑफ मिळणार आहे पहिल्या फक्त आणि फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी. सो नक्की सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. आणि इथं तुम्हाला हे ई बुक जे आहे ते घ्यायचं आहे, कारण की एवढा भारी कंटेंट तुम्हाला मिळणं पॉसिबल नाही आहे. थँक्यू सो मच.